ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे। त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान 12 जागांवर निवडणूक लढविणार आहे। वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे। जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न दयास लावण्यासाठी लालबावटा नेहमीच आक्रमक व अग्रेसर राहतात व जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाते। प्रामुख्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, युवा, विद्यार्थी, महिला, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते। मोर्चे, धरणे, आंदोलन, पोलीस खटले व न्यायालयीन लढ्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो। तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम वोट भी दो नोट भी दो याचा नारा करण्यात येत आहे। महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे। निवडणुकीच्या हालचाली नाहीत। मूलभूत नागरी समस्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। सदस्यांची मुदत संपल्यानंतर शहराचा प्रशासकांनी हाती घेतला। राज्यातील सत्ता बदलात शहरातील अनेक प्रभागात प्रास्ताविक केलेली विकास कामे खोळंबून राहिली। काही कामे निधी नसल्याने तर काही कामे एकमेकांच्या विरोधातील श-मुळे प्रलंबित राहिली आहेत। यंदाच्या जोरदार पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे, परंतु तातडीच्या निधी मंजुरी अभावी अंतर्गत आणि मुख्य रस्त्याची कामे व्हायला अडचणी उभ्या टाकल्या आहेत। याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज, कचरा, निवारा या समस्या ऐरणीवर आहेत। 26 जून 2024 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनतेचा कौल घेण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्ता पिपासू बनली आहे। जनतेच्या हिताला मूठ माती दिली आहे, त्यामुळे जनता अवालदिल झाली आहे। जनतेचे प्रश्न दसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे। याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे, त्यास मी बांधिली राहील असे नम्रपणे ऋणनिर्देश व्यक्त केले, असे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। या पत्रकार परिषदेत पक्षाचे ॲडव्होकेट M.H. शेख, नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, कुर्मया मैत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, महानंदा अनिफ सातखेड, रंगप्पा मर्रेड्डी, शंकर मैत्रे, मुरलीधर सुनसू, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती। विकास आघाडीच्या नेत्यांच्या भेट्या घेतल्या आहे। अजून काही भेटी राहिलेल्या आहेत। श्रीमती सोनिया गांधीकडे सुद्धा आम्ही जाणार आहे। महाविकास आघाडीची जागा नक्की या ठिकाणी मिळेल, कारण 95 आणि 2004 मध्ये या ठिकाणी निवडून 99 आणि 2009 मध्ये थोड्या मताने आमचा पराभव झाला। तर कामगारांचे महत्त्वाचे प्रश्न, श्रमिकांचे महत्त्वाचे प्रश्न, पर्यटनाचा प्रश्न आहे। म्हणून महाविकास आघाडीला आम्ही विनंती केली, त्याने CPMला जागा सोडायचं मान्य केलं, पण अधिकृत जाहीर झालेलं नाही। जी चर्चा झाली ती चर्चा आहे। म्हणून आता आमच्याकडे 1 रुपया नाही आहे। तर निवडणूक म्हणलं तर काही पैसे लागणार, म्हणून 26 तारखेला आमचा मेळावा झाला। 5000 कामगार होते, तिथं अपील केलं 50 रुपये घेऊन या। आज सुरुवात करायचं ठरलं, उद्यापासून घरोघर जातील, लोक पैसे देतील, त्या जोरावर आम्ही निवडणूक लढवणार। नुसतं लोक पैसे देणार नाही, 50 रुपये देतील आणि 10 मत देतील, अशा पद्धतीची तयारी चालू आहे। मास्तर, राजकारण बदललं आहे। जे पैसे देऊन मतं मागतात ते भांडवली लोक आहेत, त्यांच्याकडे चळवळ नाही आहे। लोकांना आम्हीच दाखवण्याचं काम करतात। आमचं जीवनच चळवळीमध्ये गेलेलं आहे आणि चळवळीमध्येच आम्ही वर जाणार। म्हणून चळवळ श्रमिकाकरता करतो, म्हणून श्रमिक मोठ्या आनंदाने आम्हाला मदत करतो आणि निवडून आणण्याकरताही प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये मध्याची जागा ही काँग्रेसची आहे। आता याबद्दल पोलिट ब्युरो निर्णय घेईल, मी याच्यावर बोलू शकत नाही, कारण हे निर्णय घेण्याचा अधिकार पोलिट ब्युरोला आहे।
पोलिट ब्युरोचा जो निर्णय होईल ते मानणारा माणूस आहे. 1990चं उदाहरण सांग. तुमच्या 1990 मध्ये इकडे आहे का आम्हाला जागा मिळाली, निवडणुकीची तयारी सुरू झाली, हे बी फार माझ्या हातात होतं. पण तू सुरजीत आणि मुफ्ती मोहम्मद सईद 1990 मध्ये जनता दलाची वाटाघाटी करून दिलं. मला फोन आला, एका मिनिटात तुम्ही हे सगळं बंद करा आणि त्यांना पाठिंबा द्या. एका सेकंदात निर्णय घेतला. मी पुढं मागं बघितलं. तुमच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर कितीही वाढू द्या, पक्ष सर्वोच्च. पक्षाने सांगितलं तलवार मॅन करायची सुद्धा तयारी आहे. काय असेल ते पक्ष निर्णय घेईल. पण आपण काँग्रेसवर 4 मध्ये केलं नाही का त्यांनी? काँग्रेसने पाठिंबा दिला ना त्यावेळेला. मॅडम सोनिया गांधीने दिला. काँग्रेसचे प्रामाणिक लोक माझ्याबरोबर होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक माझ्याबरोबर होते. आता जमेला शिवसेना आहे, त्यामुळे याची काळजी मला नाही. खासदारकीच्या निवडणुकीच्या मास्तर जन्मल्यापासून मरेपर्यंत असल्या तडजोडीपर्यंत आम्ही मरण पत्करू. या तडजोडी आमच्या मरताना 1 लाख लोक माझ्या मागे.